पुढची आणखीन एक महत्वाची मोठी बातमी बघूया। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या घडामोडींनंतर आता वर्षा बंगल्यावर खलबत सुरू असल्याचं समजतंय। सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। मात्र या भेटीमागचं जे कारण आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सध्या ज्या घडामोडी सुरू आहेत त्याच संदर्भात असल्याचं बोललं जातंय, पण स्पष्टपणे कोणतंही कारण अद्याप समोर आलेलं नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरनं बरीच राजकीय घडामोड मोठ्या प्रमाणावर रंगलेली होती आणि कदाचित त्याच महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी म्हणून तटकरे आणि पटेल मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षावर पोहोचल्याचं समजतंय। चेतन ननावरे आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। चेतन, काय नेमकी माहिती आहे? एकंदरीतच ज्या प्रकारची पहिली बातमी लोकशाही मराठीने दिलेली होती की जयंत पाटील यांच्या मार्फत कुठेतरी आमदारांसोबत संपर्क साधला जात होता। जवळपास 9 आमदार आहेत ते विलिनीकरणासाठी तयार होते आणि त्या घडामोडीनंतर आता आपण पाहत आहोत की स्वतः तटकरे असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील हे दोन्हीही दिग्गज नेते राष्ट्रवादीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी आलेले आहेत। त्यामुळे राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चेला पुन्हा एकदा आता जोर आलेला आहे। नेमकं चर्चामध्ये काय साध्य होतंय हे मात्र पडद्यामागे शिजताना पाहायला मिळतंय। विशेष करून राष्ट्रवादीमध्ये शरद पवार गटाला विलीन करायचं असेल तर नेतृत्व सुनेत्र पवारांकडेच असावं आणि प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याकडेही जे अधिकार आहेत ते कायम असावेत अशी चर्चा एक जोरदार राष्ट्रवादीमध्ये रंगलेली होती। त्यामुळे या अनुषंगाने देखील या बैठकीत चर्चा होते का याकडे आपलं विशेष लक्ष असेल। मात्र सध्या तरी सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी सातत्याने देवेंद्र फडणवीस आपण उभं राहिल्याचं पाहिलेलं होतं। याआधी विलिनीकरणाच्या चर्चेला देखील पूर्णविराम देण्याचं काम सुनेत्रा पवारांकडून करण्यात आलेलं होतं। मात्र यावेळी ही चर्चा पूर्णत्वाकडे जाणार का याकडे आपलं विशेष लक्ष असेल। बिलकुल चेतन, आणि या व्यतिरिक्त इतर काही महत्वाच्या राजकीय घडामोडींविषयी सुद्धा चर्चा होऊ शकते, कारण एकीकडे सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदाचा तर मुद्दा आहेच ज्यावरनं सध्या बऱ्याच राजकीय घडामोडी घडतायत हे आपण पाहतोच आहोत, पण एकीकडे केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या सुद्धा चर्चा सुरू आहेत। त्या दृष्टीनं सुद्धा कदाचित काही वेगळ्या राजकीय घडामोडी घडत असतील, ती एक शक्यता असू शकेल। निश्चितच, कारण आपण स्वतः पाहतो की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील आज दिल्ली दौऱ्यावरती गेलेले आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून आता भाजपकडे एनडीए म्हणून कुठेतरी मंत्रिपदाची मागणी केली जात होती आणि येत्या 2 ते 3 दिवसामध्ये ज्या प्रकारची आपल्याला माहिती आहे की केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू होती त्या पार्श्वभूमीवरती आता लॉबिंग आहे ते मित्र पक्षांकडून केली जात आहे। विशेष करून महाराष्ट्रामध्ये पाहायला गेलं तर या दोनही पक्षांचा वाटा होता तो महायुती सरकारमध्ये आणण्यासाठी मोठा होता आणि म्हणूनच आता त्या पार्श्वभूमीवरती कुठेतरी जर विलिनीकरण झालं तर राष्ट्रवादीच्या वाड्याला काय मिळणार या संदर्भातील देखील चर्चा या बैठकीमध्ये होऊ शकते। मात्र आता नेमकं काय होणार हे काही वेळामध्ये संपणाऱ्या बैठकीमधूनच स्पष्ट होऊ शकतं। ठीक आहे चेतन, ठीक आहे, धन्यवाद आपण जी माहिती दिली त्याबद्दल। चेतन ननावरे आपले प्रतिनिधी या संदर्भातली माहिती देत होते आपल्याला। तटकरे आणि प्रफुल्ल पटेल मुख्यमंत्र्यांच्या भेटीला वर्षावर पोहोचलेले होते। भेटीमागचं नेमकं कारण काय? काही अनेक राजकीय घडामोडी ज्या गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत त्या घडामोडींसंदर्भात या दोन्ही नेत्यांसोबत मुख्यमंत्री चर्चा करू शकतात, पण मुख्य कारण नेमकं काय या चर्चांमागचं ते अद्याप अस्पष्ट आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।